गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। भगवान श्री दत्तात्रेयापासून त्रयमूर्ती निर्माण झाले। त्रयमूर्तीपासून 3 कोटी आणि 3 कोटीपासून 33 कोटी देवतांची निर्मिती झाली। असे हे भगवान दत्तात्रेय हे आपले मूळ आहेत आणि या कलियुगातील आपल्या जनमानसांचं कल्याण होण्यासाठी भगवान दत्तात्रेयांनी प्रथम श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने 1320 मध्ये पिटिकापुरम मध्ये श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने जन्म घेतला। यानंतर दुसरा अवतार 1357 मध्ये कारंजा या ठिकाणी नरसिंह सरस्वती हा दुसरा अवतार घेतला। तर तिसरा अवतार ज्यांची ओढ आपल्याला त्यांच्या प्रकट दिनाची लागलेली आहे, 20 तारखेला 20 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो प्रकट दिन आहे, जी ओढ लागलेली आहे, हा तिसरा अवतार दत्तात्रेयांनी घेतला। अक्कलकोट अशा पवित्र ठिकाणी चोळाप्पा महाराजांच्या घरी ते वास्तव्यास होते। अनेक भक्तांची दुःख संकटे त्यांनी निवारण्याचा प्रयत्न हा केला। भौतिक सुखापासून परावृत्त आणि धार्मिक आंधळेपणा दूर करण्यासाठी श्री स्वामी समर्थांनी बरेचसे प्रयत्न केले। आजच्या ह्या कलियुगामध्ये धार्मिकतेबद्दल बरेचसे अंधत्व निर्माण झालेले आहे। हे दूर करण्यासाठीच आणि सर्वांचं कल्याण होण्यासाठी श्री स्वामी समर्थांनी श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप दिला। या मंत्र जपाचं आपण नामस्मरण करावं, जवळच असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या मठात जावं, त्यांचं दर्शन घ्यावं, पिवळ्या कलरची फुलं, पिवळ्या कलरचं नैवेद्य आणि एक नारळ, श्रीफळ आपण ज्याला म्हणतो, तो अर्पण करावा आणि दर्शन घ्यावे। जर मठ नसेल तर दत्तात्रेय भगवानांच्या मंदिरात जरी आपण गेलो आणि तिथे जरी दर्शन घेतलं तरी खूप चांगले आहे। आणि या प्रकट दिनी आपण गोरगरीब लोकांना अन्नदान करावे। अन्नदान खूप महत्त्वाचं आहे। प्रत्येक सजीवाला अधिकार अन्नदानाचा नाही, त्यामध्ये वनस्पती असतील, पशु पक्षी सर्व असतील, पण अन्नदानाचा अधिकार हा फक्त मानवाला आहे। मानवच अन्नदान करू शकतो।